मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आलेत. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSE अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांच्या आमदारकीसाठी कार्यकर्ते ताकदीने सज्ज झालेत. ब्रह्मानंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी सुरू केली आहे. ओबीसी मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष संग्राम माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी ही मोठी मागणी केली आहे. विटा येथे पत्रकार परिषद घेऊन संग्राम माने यांनी ब्रह्मा शेठ आमदार होतील असा विश्वास व्यक्त केलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. सध्या होऊ पाहत असलेल्या निवडणुका विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही खानापूर तालुका भाजप कमिटीच्या वतीनं आमचे नेते माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर साहेब यांची विधान परिषदेसाठी निवड करावी, त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट मिळावं म्हणून आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मागणी करतोय. आमची एकच इच्छा आहे की ब्रह्मानंद पडळकर साहेब हे सांगली जिल्ह्याचे ज्यावेळी सभापती होते त्यावेळी त्यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात कामं केली. सांगली जिल्ह्यातील असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये पडळकर साहेबांनी त्यांचं काम पोहोचवलं नाही. त्या सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये इतका तत्पर कार्यक्षम समाज कल्याण सभापती आजपर्यंत कधी झाला नाही असा आमचा दावा आहे. म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे, जर गोरगरीब समाजाला जर न्याय द्यायचा असेल, समाजाच्या शेवटच्या घटकाला जर न्याय द्यायचा असेल, तर जो समाजाच्या वेदना जाणून घेतो, ज्यांनी स्वतः गरिबी अनुभवलेली आहे, ज्याला स्वतःला गरिबी चटके बसलेले आहे, त्या नेत्याला, त्या व्यक्तीला 100% गरिबांचे दुःख कळणार आहेत. अशा व्यक्तीला म्हणजे आमचे नेते ब्रह्मानंद पडळकर साहेब यांना आज स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट मिळावं म्हणून आम्ही मागणी करत आहे. त्याचबरोबर आमचे नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आज ह्या राज्यभर आज त्यांचा जो दबदबा आहे, आज त्यांचं जे यश आहे, त्यांचा जो संघर्ष आहे, हे त्यांच्या प्रत्येक संघर्षात आमचे नेते ब्रह्मानंद पडळकर साहेब त्यांच्या संघर्षात, त्यांच्या यशात त्यांचा पडळकर साहेबांचा जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये ब्रह्मानंद पडळकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा कबूल करेल. म्हणून गोरगरीब जनतेला, समाजाला वाली कोण असेल तर ह्या पडळकर बंधूशिवाय कोण या सांगली जिल्ह्यामध्ये नाही. म्हणून आमची प्रामाणिक अशी इच्छा आहे की ब्रह्मानंद पडळकर साहेबांना भाजप तिकीट मिळावं. त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असू द्या, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपले सम्राटबाबू माडिक असू द्या, यांच्याकडे आम्ही ठोसपणे अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आमच्या नेत्याला तिकीट द्यावं अशी विनंती करतो. ब्रह्मानंद पडळकर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खरं तर साहेबांकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अडचण सोडवत असताना ती व्यक्ती कोणत्या जाती धर्माची आहे किंवा कोणत्या पक्षाचे आहे हे त्यांनी कधी पाहिलं नाही, किंवा कोणत्या गावगाड्यातून आलेले आहे हे देखील त्यांनी कधी पाहिलं नाही.
त्यांनी फक्त पाहिलं तर त्या माणसातील माणुसकी पाहिली. अनेक वर्षापासून ते या सामाजिक कार्यामध्ये काम करत आहात आणि काम करत असताना समाज कल्याण सभापती असताना सुद्धा त्यांनी अधिक गावामध्ये त्यांनी निधी देऊन गावाचा अक्षरशः त्यांनी घडवण्याचं जे कार्य आहे ते त्यांनी त्या माध्यमातून अनेक वर्षापासून ते करत आलेले आहेत. आणि खरं तर आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीची एवढीच मागणी राहील की अशा व्यक्तीलाच आपल्याला विधान परिषदेवरती आमदारकी म्हणून आपण सर्वांनी पाठवावे आणि या मतदारसंघातील सर्वांच्या मनातील जे कामाच्या माध्यमातून ज्यांनी घर केलेलं आहे अशा व्यक्तीलाच आपण आमदार म्हणून या ठिकाणी करावं हे आमच्या सर्वांची एकमताने विनंती आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.